नव्याने उभारण्यात आलेल्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन 11 मेला राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। पण मात्र त्याच एक महिन्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या चौतऱ्याचं जे काम होतं तिथलं मात्र ते खस्ताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत शिवप्रेमी आहेत, ते नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। काय सांगाल, नेमकं काय कशामुळे खचलं असावं? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि पूर्वी देखील प्रशासनाने ह्या कर्मचाऱ्यांनी म्हणा प्रशासनाने या सत्ताधाऱ्यांनी काम केलं होतं, त्यावर रोष व्यक्त झाला। आता देखील कोट्यवधीचा निधी वापरला, परंतु ज्यांनी हे ज्या ठेकेदाराने किंवा इंजिनियरांनी ते PWDच्या काम केलं आहे हे चुकीच्या पद्धतीने केलं आहे। आता तुम्ही बघितलात पाऊस पण काय एवढा मोठा नाही आहे की आताच हे खचलं पाहिजे। जवळजवळ काही 2 फुटावर हा 3.5 फुटाचा खड्डा दुपारी पडला आणि आता ते बुजवतात। हे चुकीचं आहे आणि कुठे ना कुठेतरी हे काम चुकीचंच आहे, यांच्यावर कारवाई ही झालेली पाहिजे। आता हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे म्हणजे खड्डा बुजवण्याचं काम सुरू आहे, कसं बघता तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे, नेमकं घटनेकडे? हे जे आता सध्या काम चालू आहे ना, हे काही दिवस सुद्धा राहणार नाही, कारण जे इकडे भौगोलिक परिस्थिती आहे, पाण्याचा जो निचरा होतो ना त्यामध्ये हे जे आता काय भरता येत नाही हे आणि खाली दबलं जाणार। त्याच्यासाठी व्यवस्थित नीट म्हणजे PCC टाईप व्यवस्थित खोदाई करून त्याच वेळी करायला पाहिजे होतं, नाही तर आणि भविष्यात हे असं आजूबाजूला हे आता हे खचतच जाणार पाऊस पडला जास्त पडला की। नक्कीच भविष्यामध्ये अजून पाऊस पडायचा आणि पाऊस पडणं हे अजूनही खचण्याची शक्यता आहे, ती अक्षय शिवप्रेमींकडून व्यक्त करताना पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।